नमस्कार, मी डॉक्टर सौ माधवी गणेश केसरी. आहार विचार चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचं पुष्प आहे 13वे. आज मी परत कडधान्याबद्दलच बोलणार आहे. सध्या उन्हाळा खूप सुरू आहे. चैत्र महिन्यातलं ऊन आहे. त्यामुळे आतड्यावरती म्हणजे इंटेस्टाईनवरती त्या उन्हाचा प्रादुर्भाव होतो. अशाच वेळेला नवीन हरभरा बाजारात आलेला आहे आणि आपल्या पूर्वजांनी चैत्रगौर आणि हरभरा ह्यांचं एक अनोखं नातं निर्माण केलेलं आहे. त्यामुळे या दिवसात हरभऱ्याचा वापर खूप केला जातो. त्याचबरोबर कैरीचाही वापर केला जातो, जेणेकरून आतड्याचं आरोग्य हे चांगलं राहील. हरभरा भिजवून शिजवून व्यवस्थित खाल्ला जातो. तसंच हरभऱ्याची डाळही भिजवली जाते आणि काही तास ती भिजवल्यानंतर त्याची आंब्याची डाळ आपण करतो. त्यामध्ये आपण खोबरं कोथिंबीर घालतो. ही भिजवलेली आंब्याची डाळ असते, म्हणजे आपण थोडंसं फर्मेंटेशन करत असतो. हे फर्मेंटेशन आपल्या गट हेल्थसाठी अत्यंत आवश्यक असतं. त्याचबरोबर आपण त्याच्यात खोबरं आणि कोथिंबीर घालतो. कोथिंबीरीमुळे लिनोलेनिक ॲसिड मिळतं, तर खोबऱ्यामुळे इसेन्शियल फॅट्स आपल्याला मिळतात आणि त्याच्यामुळे आपलं इंटेस्टाईनचं आरोग्य हे व्यवस्थित राहतं. हरभरा हा फुटाण्याच्या स्वरूपातही आपण खातो. जर हरभरा म्हणून खाल्ला किंवा हरभऱ्याचे केलेले फुटाणे सालासगट खाल्ले तर त्याच्यामुळे आपल्याला भरपूर फायबर्स मिळतात आणि हे फायबरही गट हेल्थसाठी अत्यंत आवश्यक असतात. हरभऱ्याचा दुसरा प्रकार म्हणजे डाळं, जे आपण चिवड्यात किंवा इतर पदार्थांमध्ये वापरतो. हे डाळही तितकंच उपयुक्त आहे. तर या दिवसांमध्ये आपण हरभरा, त्याची डाळ किंवा त्याचं डाळं किंवा सालासगट फुटाणे ह्यांचा जितका वापर करता येईल तितका करावा आणि आपलं आरोग्य चांगलं राखावं. त्याच्याच बरोबर जर आपण कैरी किंवा लिंबू ह्याचा जर वापर केला तर ही डाळ पचायला जास्त सोपी जाते आणि तिचा आपल्या गट हेल्थसाठी जास्त फायदा होतो. ही डाळ आपल्याला प्रोटीन्सही देते, त्यामुळे आपली ताकदही भरून येते. त्यामुळे हरभरा व्यवस्थितपणे खाणं अत्यंत आवश्यक आहे. गेल्या काही व्हिडिओसाठी आपण भरभरून प्रतिसाद दिला, त्यासाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. येथेच थांबते. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.